सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे। मी तपस्या शर्मा। आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करण्यास विसरू नका। तर बघूयात आजच्या घडामोडी। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पायी पालखी सोहळा 2026 संदर्भात पुरंदर तालुका आढावा बैठक उत्साहात। सासवड प्रतिनिधी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पायी पालखी सोहळा 2026 च्या अनुषंगाने पुरंदर तालुक्याची आढावा बैठक महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडली। या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर प्राजक्ता दुर्गाडे, पंचायत समिती सदस्य अर्चना कटके, डॉक्टर मनोज शिंदे, धर्मवीर संभाजी महाराज पालखी सोहळा अध्यक्ष सचिन पलांडे, सरचिटणीस भाऊसाहेब शिंदे तसेच अतुल मोरे, संकेत जाधवराव, अमित पवार, जलदूत सागर तात्या काळे, शिवतेज काळे, आदेश सोनवणे यासह पुरंदर हवेली व बारामती तालुक्यातील पालखी सोहळ्याचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीमध्ये पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पायी पालखी सोहळा दिनांक 15 मार्च 2026 रोजी किल्ला पुरंदर येथून प्रस्थान करणार असून दिनांक 18 मार्च रोजी तुळजापूर येथे पोहोचणार आहे। तुळजापूर येथे पोहोचल्यानंतर पालखी सोहळ्यास शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे। 3 दिवस चालणाऱ्या या पालखी सोहळ्यामध्ये पहिला मुक्काम काळेवाडी येथे होणार असून त्यानंतर पालखी हवेली तालुक्यात प्रवेश करणार आहे। मुक्काम व प्रस्थानाच्या वेळी विविध सामाजिक उपक्रम, व्याख्याने तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पालखी सोहळा समितीच्या वतीने देण्यात आली आहे। धन्यवाद। या ठिकाणी होणार आहे। सायंकाळचा मुक्काम आहे 7 ते 9 या वेळामध्ये एक कीर्तन सोहळा आहे। कट्टर हिंदुत्ववादी कीर्तनकार हरिभक्त परायण अनिल महाराज देवळेकर याचा कीर्तनाचा कार्यक्रम लोणीकर या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये सायंकाळी 7 ते 9 या वेळामध्ये होणार आहे। भोजन समारोह आहे। तर नंतर 9 वाजता बुधवारच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे 18 मार्च 2026 सकाळी 8:30 वाजता श्री मारुती मंदिर लोणीकरचं या ठिकाणी प्रस्थान होणार आहे। दुपारी 10 ते 10:30 यामध्ये फुलगाव या ठिकाणी अल्पोपहार होणार आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पालखी सोहळा चौक या ठिकाणी अल्पोपहाराचा कार्यक्रम आहे आणि सकाळी 11:30 वाजता सोलापूर पालखी येथे आगमन, पालखी पादुका पूजन, आरती आणि पुष्पांजली आणि शासकीय मानवंदना होणार आहे। आणि दुपारी 1 वाजता धर्मपंढरी श्री क्षेत्र वडू बुद्रुक या ठिकाणी पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे। समस्त हिंदू बांधवांना मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण सर्वांनी या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त सहभागी व्हावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील जे नवनिर्वाचित सदस्य आहेत आपल्या तालुक्यातील त्याचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं सन्मान होणं गरजेचं आहे। या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद विद्यमान सदस्य आहेत आमचे मित्र हरिभाऊजी लोळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। मी या ठिकाणी माजी सरपंच तात्यासाहेब काळे यांना विनंती करतो की आपण यांचा सन्मान या ठिकाणी वनपुरी गावचे माजी सरपंच आप्पासाहेब कुंभारकर यांनी करावा असे मी विनंती करतो। नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे विद्यमान पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती अर्चनाळे यांनी करावा अशी मी यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे। यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। 2026 वर्ष झाले। आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे की किल्ले पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म आणि त्याच पुरंदरच्या परिसरामध्ये आपण आपलं आयुष्य जगतो ही स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। आज
एक तप पूर्ण होत आहे. 12 वर्ष म्हणजे एक तप आणि एक तप पूर्ण होत आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा पालखी सोहळा आपल्या किल्ले पुरंदरवरून तुळजापूरला जातो. त्या छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 किल्ले पुरंदरावर झाला. छत्रपती संभाजी महाराजांची पहिली नजर, छत्रपती संभाजी महाराजांची पहिली नजर जर कोणी पाहिली असेल तर ती किल्ले पुरंदरला पाहिली. छत्रपती संभाजी महाराजांना पहिले उच्चारलेला जो शब्द आहे तो कोणी पाहिला असेल तर तो पुरंदर नाही. छत्रपती संभाजी महाराजांची पहिली पावलं जर कुठं उमटली असतील तर ती किल्ले पुरंदरवर आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं बालपण जर कोणी पाहिलं असेल तर ते किल्ले पुरंदरनं पाहिले. जो पुरंदर स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये महत्वाचा किल्ला समजला जात होता, त्या किल्ले पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म व्हावा आणि त्या जन्मानं पावन झालेल्या मातीमध्ये आपण सर्वजण महाराजांचे मावळे म्हणून आयुष्य जगतोय. गेली 12 वर्ष हा पालखी सोहळा सुरू आहे. हा सोहळा का सुरू असावा, या सोहळ्यासाठी आपला सहभाग का असावा, या सगळ्याच्या संदर्भात आपण आज एकत्र जमलेलो आहोत. 365 दिवस आपण आपलं आयुष्य जगत असतो. त्या 365 दिवसातले उरलेले काही दिवस आपण महाराजांसाठी घालवले पाहिजेत. कारण महाराजांना 32 वर्षाचं आयुष्य आहे. या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये महाराजांना जर काय केलं असेल तर महाराज 16 जानेवारीला रायगडाच्या माथ्यावर सुवर्ण सिंहासनावर आरूढ झाले. तोच काही दिवस असेल महाराज सिंहासनावर बसले. 1680 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू आहे. त्यावेळी 1680 ला छत्रपती शिवाजी महाराज नाहीत, महासाहेब जिजाऊ नाहीत, शहाजी महाराज नाहीत, मुरारबाजी नाहीत, तानाजी मालुसरे नाहीत. अशी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी, लढू पंख फेडा वया मातृभूचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुखाचे. कशासाठी आणि म्हणावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी, लढू पंख फेडा वया धर्मभूचे, आम्ही मार्ग चालू सईच्या सुखाचे. जगण्याचा प्रेममंत्र आणि जीवन जगताना कोणत्या आदर्श मुलांचं जीवन जगायचं ह्याची प्रचिती आणि ह्याचा जर आदर्श कुणाला डोळ्यासमोर ठेवायचा असेल तर छत्रपती शिवरायांना डोळ्यासमोर ठेवून आपण या ठिकाणी जगलं पाहिजे. आणि मरायचं कसं, धर्मासाठी हिंदुत्वासाठी मरायचं कसं हे जर कोणी शिकवत असेल, याची जर प्रेरणा कोणी देत असेल तर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या नावातच एवढी मोठी ताकद आहे, एवढं मोठं शौर्य आहे, एवढी मोठी पराक्रमाची या ठिकाणी प्रथा आहे. ही प्रथा आज 350-400 वर्षानंतर सुद्धा लहान. खऱ्या अर्थाने आता महाराजांबद्दल आधीच्या वक्त्यांनी बरंच काय सांगितलं आणि आपला तेवढा अभ्यास पण नाही सांगणार, परंतु एक तळमळ निश्चित कळते या ठिकाणी. अनेक पालख्या त्या ठिकाणी संतांच्या माणसांच्या त्या ठिकाणी निघत आहेत, परंतु निश्चित या राज्याला, या महाराष्ट्राला आणि या हिंदू धर्माला ज्यांनी खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचं काम केलं, नव्हे संरक्षण कवच त्यांच्या माध्यमातून झालं, असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा पायी सोहळा सुद्धा या ठिकाणी चालू झाला पाहिजे. या आर्थ हाकेने त्या ठिकाणी आपले आमचे मार्गदर्शक पैलवान संदीपप्पा भोटवे लोणीकरचे आपल्या सर्वांना परिचित आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते आणि आता त्या ठिकाणी पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेच्या पूर्वी अध्यक्ष होते आणि आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे त्या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणूनसाठी ही धुरा त्या ठिकाणी ते सांभाळतात. आप्पांची आणि आप्पांच्या सर्व मित्रपरिवारांची एक तळमळ होती, पण त्याच्यामध्ये सचिन पनांडे असतील, आमचे सरपंच शिंदेसाहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील किंवा माझ्या राजाचा या ठिकाणी जन्मस्थळ या ठिकाणी पुरंदर तालुका आहे आणि ज्या राजांना त्या ठिकाणी क्रूरतेने त्या ठिकाणी बलिदान झालं त्यांचं, हे वडू ठिकाण आपल्या हवेली तालुक्यामध्ये. म्हणजे ह्या अंतरामध्ये आपण जन्मस्थळापासून वडूपर्यंत आपल्या महाराजांची पालखी त्या ठिकाणी चालू झाली पाहिजे. हा खऱ्या अर्थाने ह्या जनतेने महाराजांचा केलेला त्या ठिकाणी सन्मान हा शब्द योग्य वाटणार नाही. आपण सन्मान करणारे कोण आहेत, परंतु एक कृतज्ञता म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. त्या कृतज्ञतेच्या भावनेने त्या ठिकाणी संदीप बाप्पांनी हा पालखी सोहळा चालू केला. आज मला वाटतं 12 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे प्राजक्ता एक तप त्या ठिकाणी हे पूर्ण झालेलं आहे.